आणि आता आहे बातमी जरांगेंनी केलेल्या घोषणांची। सगळे सोयरे पहिलं प्रमाणपत्र मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहील असं निर्धार जरांगेंनी केलाय। पहिलं प्रमाणपत्र मिळाल्यावर जरांगे विजयी सभा घेऊन गुलाल उधळणार आहेत। त्याच सोबत जरांगे उद्या रायगडमध्ये जाणार आहेत। परवा रायगडावर जाऊन ते छत्रपती शिवरायांचं दर्शन घेणार आहेत। जरांगेंनी अंतरवाली सराटीत पोहोचल्यावर ग्रामस्थांची बैठक घेतली। त्या बैठकीत जरांगेंनी या घोषणा केल्या। त्याच्या नोंदीच्या आधारावर नोंद नसलेल्या सोयऱ्याला एक तरी त्या कायद्याच्या अंतर्गत एक तरी पत्र मिळावं, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवावं असं मला वाटतं। रायगडावर गुलाल घेऊन जाईल। उद्या त्याला मी रायगडला दर्शनाला जातो, कारण विजयी कार्यक्रम पहिलं प्रमाणपत्र मिळाल्यावर घेऊ। त्या कायद्याच्या आधारानं पहिलं प्रमाणपत्र मिळाल्याच्या नंतर विजयी कार्यक्रम घेऊ।